शिव सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. गणरायाला वंदन करून महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे शिवछत्रपती यांना मानाचा त्रिवार मुजरा आणि आज आदरांजली चषक 2021 चा हा दैदित्यमान सोहळा आणि आज अंतिम दिवस स्पर्धेचा स्वर्गीय जगन्नाथ क्रीडा संकुल या मैदानावरती क्रिकेटचा थरार शेवटच्या दिवसाचा तुम्हाला आज अनुभवाला मिळेल. पहिली मॅच आपण पाहतो या दरम्यान सत्संग शिरगाव वर्सेस ओमसाई क्रिकेट संघ छत्रपती शिवाजी महाराज चौक. नेक्स्ट मॅच असेल गावदेवी अंबेशिव आणि मोरिया सीसी दापिवली. या दोन्ही संघाने देखील रिपोर्टिंग करा, कारण 4 षटकांची मॅच दोन्ही संघासाठी विनंती असेल. एक एक रिव्ह्यू असेल. डीआरएस, हाईट फॅक्टर, बीमर साठी आणि रनआउट साठी याची नोंद घ्या. याच्या व्यतिरिक्त लेग बिफोर विकेट याच्यासाठी कोणताही रिव्ह्यू नसेल. येस, यावेळेस पंचांचा ग्रीन सिग्नल. मॅच ऑन. पहिलाच बॉल यावेळेस स्क्वेअर ऑफ द विकेट. आकाश तोस्करच्या बॅट मधून पहिला दमदार चौकार. यावेळेस सुरुवात चांगली आहे. धावा सुद्धा चांगल्या मिळतील, रन्स मिळतील 4. हा येतोय चौकार. पहिल्या 2 बॉल वरती जर विचार केला आकाशचा तर दमदार सुरुवात पाहायला मिळते. चौकारानंतर षटकार, 10 धावा एकंदरीत सकाळच्या सत्रामध्ये. कालचा दिवस आपण पाहिला तर गोलंदाजी चांगली झाली होती दापिवली टीमची, परंतु या सत्रामध्ये आपण जर विचार केला आजच्या दिवसामध्ये तर फलंदाजी सुरुवातीला अटॅकिंग पाहायला मिळते. जबरदस्त यावेळेस नरेश ठाकरे पहिल्या षटकाच्या मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या या पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी करत असताना आज शेवटचा दिवस. पहिली मॅच तुम्ही पाहता छत्रपती शिवाजी महाराज चौक वर्सेस सत्संग शिरगाव. दुसरी मॅच असेल मोरिया सीसी दापिवली वर्सेस गावदेवी अंबेशिव. त्यातून मात्र विजेत्या संघांचे क्वार्टर फायनलची मॅच तुम्हाला आज पाहायला मिळेल. 5 स्टार 5 मध्ये 5 संघ आपल्याला दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतील. पहिल्या दिवसामध्ये खऱ्या अर्थाने गावदेवी कुळगाव हा संघ दाखल झाला. आज मात्र या मॅच मधून एक संघ आपल्याला मिळेल. त्यानंतर एस क्रिशा जयहनुमान जोवेली या संघातून एक संघ 5 स्टार 5 मध्ये दाखल होईल आणि आई गावदेवी 12-13 नागाव वर्सेस ओवी 11 माहुलगाव या संघातून एक संघ दाखल होईल. यावेळेस स्क्वेअर ऑफ द विकेट. यावेळेस लॉंग लेग सीमारेषे जवळ कोणी क्षेत्ररक्षक नाहीये जवळपास. यावेळेस चेंडू जाईल सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे. यावेळेस येतो अजून एक दमदार स्टोक चौकार. थँक्यू. ऍज अ स्कोरर आपण पाहतोय प्रथमेश परबला, ज्यांच्या सुवर्ण अक्षराने हे धावफलक सजवलं जात आहे. आज जर विचार केला तर धावसंख्येचा ग्राफ आपण पाहिला तर सत्संग शिरगाव टीमचा तब्बल 14 धावा. यावेळेस नरेश इथे फुल टॉस बॉल मिड ऑफला चेंडू खेळून काढलाय. सनी येत्या चेंडूवरती, तोपर्यंत फक्त नितेश गवळी यावेळेस स्पीड ऑफ लावते. षटक क्रमांक पहिला संपन्न झाले आणि या पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती ती म्हणजे बिनबाद 15 धावा. 15 धावांची पार्टनरशिप भागीदारी या पहिल्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळते. फलंदाज आकाश आणि तेजसच्या माध्यमातून षटक क्रमांक पहिलं. यावेळेस संपन्न धावसंख्या धावफलकावरती शिरगाव टीमची 15 धावा.
थँक्यू रिसे. चला थोडस सामना स्पीडअप करा. सकाळचं सत्र आहे. नेक्स्ट मॅच गावदेवी एमबीसी वर्सेस मोरिया सीसी दापिवली. त्यानंतर मॅच होईल एस एस क्रिशा 11 बदलापूर गाव वर्सेस जहानमान क्रीडा मंडळ जोवेली करण थोडेचा संघ. त्यानंतर ओबी 11 माहुलगाव वर्सेस आई गावदेवी 12-13 नागाव हा संघ. ही मॅच तुम्हाला पाहायला मिळेल आज. चांगले चांगले मॅचेस शेवटच्या दिवसामध्ये एक चांगली क्रिकेटची मेजवानी नक्कीच तुम्हाला पाहायला मिळेल. सोहळा आनंदाचा आणि गजर क्रिकेटचा या मैदानावरती जगन्नाथ क्रीडा संकुलावरती पाहायला मिळतोय. पहिले सत्र आणि या पहिल्या सत्रातून षटक क्रमांक 2 यावेळेस येत आहेत सनी भोईर. पहिल्याच बॉल सनीचा यावेळेस कट करण्याचा प्रयत्न. पॉइंटच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात आहेत. एकच धाव इनफिल्ड मध्ये चेंडू गॅदर केला जाईल तोपर्यंत एका धावेच्या मदतीने टीमची टोटल यावेळेस पुढे सरकत असताना नक्कीच प्रथमेश परब आम्हाला सांगतील यावेळेस 16 धावा. आदरांजली चषक 20-21 पर्व दुसरा आपण पाहतोय. आमच्या व्यासपीठावरती आदरणीय दीपकजी पेंडुलकर साहेब यांच्या उपस्थितीमध्ये हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. त्यांच्या समवेत सिद्धिविनायक काराव टीमचे प्रशांत सूर्यराव अर्थातच लाल्या यांचं देखील सकाळच्या सत्रामध्ये मनपूर्वक स्वागत. षटक क्रमांक 2 यावेळेस प्रगतीपथावरती रेनबो क्लब एंड कडून सनी भोईर. खोलो टप्प्याचा चेंडू यावेळेस यॉर्कलाईनचा बॉल होता. खोदून काढण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक होतात. फंबल. त्याचा फायदा यावेळेस तेजस आणि आकाशला भेटत नाहीये. कारण फक्त आकाश सांगत असताना की यावेळेस फक्त सिंगल वरती समाधान आणि या सिंगलच्या मदतीने जी क्रिकेटची लाईफ लाईन आहे ती मात्र आकाश इथे यूज करतात. आकाशच्या बॅट मधून आपण जर पाहिलं तर एक षटकार 2 चौकार आलेत. सकाळच्या सत्रामध्ये त्यांनी सुरुवात एक जबरदस्त केली आहे सत्संग शिरगाव संघासाठी. इथे यावेळेस लाईन चांगली आहे. सनी भोईरचं कौतुक करावं तितकं कमी. 3 बॉल मध्ये मात्र फक्त 2 धावा खर्च केल्यात. गुड कमबॅक. पहिले षटक नरेश ठाकरेचं होतं. तब्बल 15 धावा आपण पाहिल्या आणि या षटकामध्ये धावसंख्येवरती पूर्णपणे लगाम मोडली आहे. इथे यावेळेस अजून एक बॉल. जबरदस्त चेंडू शॉर्ट ऑफ प्लेनचा चेंडू होता. अगदी गुड लेंथ वरती चेंडू आदळला आणि उर्वरित काम यष्टीरक्षक कंप्लीट करत असताना यावेळेस चेंडू येते डॉट. फुटवरचा वापर नाहीये यावेळेस आकाश तोस्कर कडे. इथे यावेळेस कट करण्याचा प्रयत्न शॉर्ट टर्नमॅनला नरे गिरीश होते. त्यामुळे चेंडू गॅदर करतात. भन्नाट वेग होता या चेंडूवरती. फक्त कट करण्याचा प्रयत्न केला. कोणत्या प्रकारचा बॅटचा फेस आकाश तोस्करने खोलला नाहीये. फक्त एका धावेवरती समाधान मानावं लागलं. स्ट्राईक रोटेट केली आणि या सिंगलच्या मदतीने 5 बॉल मध्ये फक्त 3 धावा खर्च केल्यात. यावेळेस सनी भोईरने कौतुक करावं तितकं कमी सकाळच्या सत्रामध्ये. यावेळेस शेवटचा बॉल तेजसाठी रिव्हर्स अटॅम्प करण्याचा प्रयत्न. यावेळेस चेंडू येते डॉट. षटक क्रमांक 2 यावेळेस होते संपन्न. संघाची धाव संख्या सत्संग शिरगाव टीमची पहिल्या षटकामध्ये 15 धावा 15.0 ची सरासरी आपण पाहिली आहे आणि दुसऱ्या षटकाच्या अखेरीस धाव संख्या फलकावरती तब्बल 18 धावा 9.00 ची सरासरी यावेळेस राखत असताना टीम सत्संग शिरगाव. रायगड ठाण्यात क्रिकेटपटूंची आवड लय दमदारी. रायगड ठाण्यात क्रिकेटपटूंची आवड लय दमदारी. धन्यवाद तर आदरांजली चषक 20-21 पर्व आपण पाहतोय आणि आज शेवटचा दिवस नक्कीच याच्यासाठी केला होता हट्टास हा क्षण गोड व्हावा आणि आज हा क्षण नक्कीच संध्याकाळच्या सत्रामध्ये गोड होईल यात मात्र शंका नाहीये. आदरणीय रमेशजी सोळशे साहेब, आदरणीय राजेंद्र गवळी साहेब यांचं कटआउट तुम्ही पाहू शकाल साइड स्क्रीन समोर उजव्या बाजूला. डावा बाजूला आदरणीय प्रतीकजी पिसेकर, आदरणीय मयूरजी पिसेकर यांचं कटआउट. सातत्याने मोलाचं मार्गदर्शन, सातत्याने मोलाची साथ या स्पर्धेसाठी त्यांची असते. त्यांची कटआउट तुम्ही पाहू शकाल. त्याच दरम्यान आमच्या मुख्य व्यासपीठाच्या
अगदी समोरच्या बाजूने आपण पाहतोय उजव्या बाजूला आदरणीय नाना शेठ सोळशे यांचं कटआउट तुम्ही पाहू शकाल. डाव्या बाजूला आदरणीय दीपकजी पेंडुलकर जे ओवी 11 चे पुरस्कर्ते आहेत आणि या स्पर्धेचे सर्व आणि आधारस्तंभ यावेळेस दीपकजी पेंडुलकर आमच्या मंचकावरती उपस्थित आहेत. यावेळेस चेंडू आपण पाहतोय तिसरं षटक गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज तेजस येतात आणि तेजसच्या पहिल्या बॉल वरती मात्र आक्रमण केलंय षटकाराने. यावेळेस आपण पाहतोय स्ट्राईक एंडला असणारा आकाश तोसकरच्या बाड मधून येणारा हा दुसरा टिपिकल ब्रँडेड षटकार. दोन बॉल झाले यावेळेस तेजस. फुल टॉस बॉल अजून एक लॉप केलंय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे फक्त दिशा दिली आहे. स्टँड अँड डिलिव्हर स्टँड अँड डिस्पॅच. अजून एक आकाश तोसकर टिपिकल ब्रँडेड षटकार. थँक्यू षटकार हॅट्रिक जर इथे लगावतो आकाश तोसकर तर आदरणीय दीपकजी पेंडुलकर अर्थातच सर्वांचे लाडके भाऊ यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राइज. दोन्ही संघ एकाच ताकदीचे एकाच कॅलिबरचे आणि या बदलापूर शहरातून बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन अंतर्गत हे दोन संघ आपण पाहतोय आणि ही चालू असलेली चुरस ही चालू असलेली लढत आपण पाहतोय. आजच्या दिवसातील ही पहिली लढत. याच दरम्यान रोशन संते आमचे साथी समालोचक घारेलिगाचा एक जबरदस्त आवाज ज्याने मात्र टिटवाळा ग्रामीण कल्याण ग्रामीण हे परिसर आपल्या आवाजाने मात्र गाजवून सोडले असे रोशन संते यांचं इथे आगमन होतंय. सहर्ष मनपूर्वक स्वागत. गुड मॉर्निंग रोशन. टेनिस क्रिकेट .in ची संपूर्ण टीम यावेळेस सज्ज होते. यावेळेस ऑफिशियल अपडेटर सागर असेल, ऑफिशियल कॅमेरामॅन अनिकेत, आज युवराज धुळे आणि त्यांच्या समवेत प्रशांत धुळे. यावेळेस एक चांगली कामगिरी ऑफिशियल कॅमेरा म्हणून त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळेल. ऑफिशियल अपडेटर ऑफिशियल स्कोरर प्रथमेश परब यांना आपण पाहू शकाल. डीजे पाटील यांच्या माध्यमातून सातत्याने क्रिकेट विथ म्युझिक. आज प्रत्येक जे या स्पर्धेसाठी ज्यांनी मात्र एक चांगली कामगिरी केली त्या प्रत्येकाचा सत्कार सन्मान यावेळेस आयोजकांच्या वतीने केला जाईल. आमच्या वतीने देखील त्यांचा लाख आभार कारण ज्यांनी मात्र सातत्याने आमच्या आवाजाची काळजी केली. 4 दिवस घेतले. आज शेवटचा दिवस स्पर्धेचा आपण पाहतोय. धावसंख्येचा विचार केला धावसंख्येचा ग्राफ जर सत्संग शिरगाव संघाचा जे ग्राफ आपण पाहिला सुरुवातीच्या पहिल्या षटकामध्ये 15 धावा होत्या. त्यानंतर सनी भोईरने अगदी लगाम ओढली होती सत्संग शिरगाव टीमची. 3 धावांचं षटक हाताळलं परंतु इथे तेजस ठाकरे कुठेतरी महागडे साबित होतात. यावेळेस अजून एक फटका जबरदस्त स्लॉकशिप. यावेळेस आकाश तोसकरच्या बॅट मधून यावेळेस 7 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. प्रतीक पिसेकर दादांच्या या आयोजनाला तोड नाही. क्रिकेट प्रेमी खेळाडूंसाठी संधी मोठी हे बदलापुराच्या स्पर्धेचं नाव आहे कालताई मिल्ला भरी. बदलापुराच्या स्पर्धेचं थँक्यू रिजन. तर 40 धावा धावफलकावरती 13.33 ची सरासरी यावेळेस पाहायला मिळते. पहिले षटक आपण नरेश ठाकरेचं पाहिलं. मॅन्डेटरी पॉवर प्ले 15 धावा त्यामध्ये आल्या. सनी भोईरचं दुसरं षटक त्यामध्ये 3 धावा. त्यानंतर तेजस ठाकरेचं 22 धावा. अतिशय महागडं षटक म्हणता येईल. प्रथमेश परब देखील हेच आम्हाला सांगतात की हे षटक थोडंसं महागडं साबित होईल कदाचित येणाऱ्या काळामध्ये. ओमसाई क्रिकेट संघ छत्रपती शिवाजी महाराज चौक संघाला आणि
तेजस ठाकरे थोडीशी एक खराब गोलंदाजी महागडी गोलंदाजी साबित झाली. शेवटच्या षटकामध्ये काय घडतंय या स्लॉग ओव्हर मध्ये हे पाहणं तितकंच योग्य ठरेल. यावेळेस गोलंदाजीसाठी येतील गोलंदाज राजू सोळशे मैदानाच्या आतमध्ये. शेवटचं षटक स्लॉग ओव्हर अनामारीचे षटक डेट ओव्हर साठी यावेळेस राजू सोळशे. विवर रचना आपण पाहिली तर डीपला क्षेत्ररक्षक स्पेल एक रिझन मध्ये आपण पाहतोय. डीप मिड विकेट वाईडिश लॉंग ऑन लॉंग ऑफला आपण पाहतोय. एक डीप कव्हरला आपण पाहतोय. अशी विवर रचना डीप मध्ये पाहायला मिळते. राजू शेठ सोळशे यावेळेस एक चांगली गोलंदाजी करत असताना आपण पाहतो. पहिला अडसर यावेळेस दूर केलाय तेजस नावाचं. आकाश तोसकर अजूनही मैदानावरती आहे. नक्कीच अगदी यावेळेस आपण जर पाहिलं तर आकाशला माहिती आहे आपले पाय जर आपण जमिनीमध्ये घट्ट रोवले तर मात्र आपली धावसंख्या यावेळेस वाढताना आपल्याला पाहायला मिळेल आपल्या ग्राफ वरती. टीमची टोटल यावेळेस 40. संघाची धावसंख्येचा विचार केला तर 40 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. तेजसला मात्र अपयश पत्करावं लागले. हे विकेट सॅक्रिफाईस केली आहे सत्संग शिरगाव टीमने. टीम छत्रपती शिवाजी महाराज चौक संघासाठी मिळणार पहिलं हे सांघिक यश. येतात रितेश शिंदे न्यू बॅट्समन. यावेळेस लाईन चुकीची. राजू सोळशे थोडेसे दिशेपासून भरकट आहेत. आउटसाइड दी ऑफ स्टंप अवे फ्रॉम बॉडी. यावेळेस चेंडू फेकत असताना हा देखील चेंडू खराब पाहायला मिळतोय. एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव मिळते एक. इथे कॅप्टन ऑफ द टीम लिडिंग फ्रॉम द फ्रंट गोलंदाजी करत असताना राजू सोळशे. बॅटचा फेस इथे मात्र आकाश तोसकरला खोलू देत नाहीयेत. अलॉंग द कार्पेट चेंडू वाईडिश लॉंगॉनला तेजस ठाकरे चेंडू गॅदर करतात. तोपर्यंत एकच धाव आणि एका धावेच्या मदतीने या सकाळच्या सत्रामध्ये जर फलंदाजी मंत्रमुग्ध करणारी असेल तर ती आकाश तोसकरची. यावेळेस धावसंख्या फलकावरती 1 ने पुढे सरकती आहे. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती तब्बल 42 धावा. एक एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव मिळते एक. त्यानंतर सिंगल. इथे यावेळेस रितेश शिंदे साडी अद्याप यावेळेस हा बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये न्यू कॅन्डिडेट रितेश शिंदे अद्याप सेट झाला नाहीये. सेट झालेला बॅट्समन आकाश तोसकर ज्याच्या बॅट मधून आपण 3-4 षटकार आणि 3 चौकार आपण पाहिलेत. इथे यावेळेस फटका चांगला शॉट अप प्लेन. यावेळेस सटकुट टप्प्याचा बॉल होतोय सक्सेसफुल पॉवरफुल. यावेळेस लॉंग ऑफला बीट करून साइड स्क्रीन वर जाऊन धडकेल. यावेळेस यूज इट आउट ऑफ द पार्क षटकार. थँक्यू डीजे. यावेळेस अजून एक प्रहार केलाय. क्षेत्ररक्षक त्याच्या वाक्याच्या बाहेर चेंडू जाईल त्या क्षेत्रामध्ये. अजून एक जणू काही मागच्या फटक्याची कार्बन कॉपी. यावेळेस सलग लागोपाठचा दुसरा ब्लास्ट षटकार. शेवटचा बॉल यावेळेस फेस केला जाईल. धावसंख्येचा विचार केला 50+ धावसंख्या 54. यावेळेस पंचांकडे स्ट्रॉंग अपील. एक धाव तर कंप्लीट. दुसरा धावेचा प्रयत्न आणि यावेळेस फलंदाज होत आहेत बाद धावाच्या रूपानं. 55 धावा धाव फलकावरती. 56 धावांची गरज टीम ओमसाई क्रिकेट संघ छत्रपती शिवाजी महाराज चौक संघाला जिंकण्यासाठी येणाऱ्या 24 बॉल मध्ये. थँक्यू. चला गावदेवी आंबेशिव संघाचा संघनायक आणि मोरिया सीसी दापिवली संघाचा संघनायक नाणेफेकीसाठी आमच्या टॉस बॉक्स मध्ये यायचंय. एका बाजूला नरेश कडव यांचा संघ तुम्हाला पाहायला मिळेल. गावदेवी आंबेशिव मोरिया सीसी दापिवली हा संघ तुम्हाला पाहायला मिळेल. चला लगेच नाणेफेकीसाठी दोन्ही कॅप्टन बोथ द टीम
चला दापिवली संघाचा संघनायक आणि गावदेवी अंबेशिव संघाचा संघनायक ऑफिशियल कॉल असेल तुमच्यासाठी नाणेफेकीसाठी लगेच या, कारण आज आपल्याकडे खूप साऱ्या एक्स्ट्रा मॅचेस आहेत, तब्बल 9 ते 10 मॅचेस. यावेळेस सुमित येतात, सुमित जमदारे सातत्याने त्यांच्या चेहऱ्यावरती तुम्ही स्मित असे पाहू शकाल. चांगल्या चांगल्या स्पर्धा गावदेवी अंबेशिव टीमच्या वतीनं सातत्याने आम्ही पाहत असतो. अंबेशिव प्रीमियर लीग असेल, त्यानंतर चॅम्पियन्स ट्रॉफी अंबेशिव असेल, आणि गावाच्या सन्मानासाठी गावाच्या अस्तित्वासाठी अजून एक मोठी टुर्नामेंट येणाऱ्या काही काळामध्ये येणाऱ्या काही दिवसामध्ये तुम्हाला अंबेशिवच्या मैदानावरती नक्कीच पाहायला मिळेल. कारण अंबेशिव प्रीमियर लीगचे अध्यक्ष मोरे साहेब यांच्या माध्यमातून काल आम्ही चर्चा केली. नक्कीच येणाऱ्या काही दिवसामध्ये एक चांगली स्पर्धा अंबेशिवच्या मैदानावरती नक्कीच नावारूपाला येईल. बदलापूर शहरातून आपल्या भेटीला येईल सुमित. गावदेवी अंबेशिव संघ नाणेफेकीचा कौल जिंकलाय आणि गावदेवी अंबेशिव संघ यावेळेस नाणेफेकी जिंकून प्रथम काय स्वीकारेल याकडे लक्ष असेल. सुमित जमदार यांनी मात्र आमच्याकडून 2 मिनिटांचा वेळ घेतलाय. नक्कीच एक चांगला डिसिजन त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळेल. या मॅच मध्ये आपण जाऊ. नक्कीच द्वितीय सत्र, येणारे 24 बॉल आणि जिंकण्यासाठी 56 धावांची गरज. सामना कोण जिंकेल, तिसऱ्या फेरीमध्ये कोणता संघ दाखल होईल याकडे अधिक लक्ष दिलं जाईल. इथे फलंदाजी जर चांगली झाली, टी फॉर टॅग जसं तसं उत्तर द्यावं लागेल. ओमसाई क्रिकेट संघ छत्रपती शिवाजी महाराज चौक संघाला गोलंदाजीसाठी पहिलं षटक. यावेळेस रितेश शिंदे, मॅन्डेटरी पॉवर प्ले. यावेळेस पहिलाच बॉल, भन्नाट वेग होता रितेश शिंदेचा. चेंडू मात्र शरीराला आदळणारा हा चेंडू आपण पाहतोय. यावेळेस बॉडीवरती हा चेंडू लेग बाईच्या रूपाने मात्र संघाच्या खात्यात एक धाव इथे ऍड केली जाते. अंबेशिव संघाने मात्र सकाळच्या सत्रामध्ये एक धाडसी निर्णय घेतला असेल प्रथम फलंदाजी करण्याचा. कारण जर विचार केला ना प्रशांत, तर सुरुवातीला सत्संग शिरगाव टीमने जी फलंदाजी केली आहे ना, अगदी त्याचाच फायदा इथे मात्र अंबेशिव संघ घेतील का येणाऱ्या काही काळामध्ये, येणाऱ्या नेक्स्ट मॅच मध्ये. इथे यावेळेस बॅटची कडा ऑन साइडला चेंडू खेळायचा होता, परंतु यावेळेस फक्त सिंगल. एका धावेच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती फक्त आणि फक्त 2 धावा. संत आणि सावध सुरुवात यावेळेस ओमसाई छत्रपती शिवाजी महाराज चौक संघाची आपल्याला पाहायला मिळते. सकाळचं सत्र यावेळेस मैदानाच्या आतमध्ये कोणता संघ जिंकेल याचं उत्तर येणाऱ्या 24 चेंडू मध्ये सांगणं फार कठीण असेल, कारण दोन्ही संघ एकाच ताकदीचे आहेत. इथे यावेळेस फटका चांगला आहे तेजीच्या बॅट मधून. परफेक्ट बॅट ऑफ द मिडल. चेंडू जाईल सरळ ऑन साइडला, सीमारेषे पलीकडे. 1 बाउन्स ओव्हर दी लाईन. षटकार येतो यावेळेस, पंचांचा इशारा. यावेळेस षटकार. थँक्यू अपकरा. यावेळेस पंचांचा इशारा येतो, षटकार. आणि या 6 धावा, 6 धावेने धावफलक वधारतय. यावेळेस वृद्धिंगत होत असताना 8 या आकड्यावरती. रोशन संत यांचा आवाज तुम्ही नक्कीच ऐकाल. द्वितीय मॅच मध्ये आजच्या दिवसातील दुसऱ्या फेरीतील दुसरी लढत, त्यातून संघ जिंकेल तो संघ तिसऱ्या फेरीमध्ये दाखल होईल उपांत्य फेरीच्या लढतीमध्ये. इथे यावेळेस अजून एक फटका चांगला पाहायला मिळते. कॅप्चर सिलेक्शन फाईन लेग क्षेत्राला बीट करून चेंडू जाईल सरळ लॉंग स्टॉप एंडला. यावेळेस चेंडू सीमारेषा पार. हा येते चौकार. कौन हो तुम? संख्येचा ग्राफ आता मात्र यावेळेस उंचावत असताना प्रत्येक षटकारासाठी तेजस ठाकरेला यावेळेस
₹200 कॅश प्राइज असेल. प्रत्येक षटकारासाठी सुमित बाविस्कर यांच्याकडून आणि षटकार हॅट्रिक साठी आदरणीय दीपकजी पेंडुलकर यांच्याकडून ₹500 कॅश प्राइज. तेजस ठाकरे साठी यावेळेस येतोय चौकार. धावसंख्या धाव फलकावरती वेगाने पुढे सरकते. टी फॉर टॅग. पहिल्या षटकामध्ये सत्संग शिरगाव टीमच्या धावा होत्या 15 आणि या षटकामध्ये धावसंख्येचा विचार केला तर तब्बल 5 बॉल मध्ये 16 धावा धाव फलकावरती. ओमसाई क्रिकेट संघ छत्रपती शिवाजी महाराज चौक. प्रत्येक खेळाडूसाठी हे पारितोषिक असेल. प्रत्येक बॅट्समनसाठी फुल टॉस बॉल. यावेळेस चेंडू जाईल सरळ लॉंग लेग सीमारेषे बाहेर. यावेळेस तेजसच्या बॅट मधून येणारा तेजस ठाकरे टिपिकल ब्रँडेड षटकार. थँक्यू. येणारे 18 बॉल जिंकण्यासाठी 34 धावांची गरज. हाईट फॅक्टर भीमर साठी यावेळेस पंचांनी मात्र रिव्ह्यू. यावेळेस जर ओव्हर द वेस्ट बॉल असेल तर कदाचित इथून यावेळेस टेक्निकल कमिटी tenniscricket.in ची सज्ज होतीये. डिसिजन पेंडिंग. नो बॉल. एकंदरीत 7 धावा अजून 1 बॉल शिल्लक असेल या षटकाचा. एकच सांगेन तेजस ठाकरे साठी पंखावरती ठेव विश्वास. घे भरारी चौकात. कळू दे त्या वेड्या आकाशाला खरी तुझी अवकात. यावेळेस मॅच मध्ये कमबॅक करत असताना तेजस ठाकरे 23 धावा धाव फलकावरती. अद्याप 1 चेंडू शिल्लक असेल. रितेश शिंदे करपूस समाचार. ज्या प्रकारे तेजस ठाकरेच्या षटकामध्ये 22 धावा होत्या त्याच प्रकारची फलंदाजी तेजस ठाकरे करत असताना या मॅच मध्ये. इथे यावेळेस ऑन साइडला फटका चांगला आहे. चेंडू जाईल जमिनीला गुदगुल्या करत. यावेळेस सीमारेषे पलीकडे 4 धावांसाठी रन्स मिळतील 4. हा येतोय चौकार. थँक्यू. तेजस ठाकरे साठी अजून एक पारितोषिक येते. 3 चेंडू 3 षटकार लगावले तर सूरज पवार यांच्याकडून ₹500 कॅश प्राइज. चांगली फलंदाजी आपण पाहतोय यावेळेस तेजस ठाकरे. हे मैदान तेजस ठाकरे साठी कदाचित लकी असावं कारण मॅन ऑफ द सिरीजचा किताब याच मैदानावरती तेजस ठाकरेने ॲव्हेंचर बाईक मिळवली होती. तोच तेजस ठाकरे यावेळेस मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करत असताना त्याला 7 यावेळेस सनी भोईरने जबरदस्त षटक हाताळले. येणारे 18 बॉल 29 धावांची गरज. सामन्यामध्ये कमबॅक. सामन्यामध्ये पहिल्या षटकामध्ये शिरकाव करण्याचा प्रयत्न करतेय टीम ओमसाई क्रिकेट संघ छत्रपती शिवाजी महाराज चौक. गोलंदाजीसाठी यावेळेस येतात गोलंदाज भूषण पाटील. स्ट्राइकिंगला सनी. पुढचा बॉल. इथे यावेळेस अवांतर धाव. स्मिरच्या रूपाने मात्र धाव मिळती 1. एका धावेच्या मदतीने एक्स्ट्राने धाव संख्या यावेळेस पुढे सरकत असताना तब्बल 28 धावा. इथे यावेळेस सनी भोईर शरीराचा वेध घेणारा हा चेंडू होता. अगदी यावेळेस बॉडीला स्पर्श करतो तोपर्यंत फक्त लेग बाईच्या रूपाने धाव मिळते संघाला 1. एका धावेने मात्र संघ इथे यावेळेस विजयाच्या दिशेने वाटचाल करेल का हा देखील प्रश्न असेल. यावेळेस ओमसाई क्रिकेट संघ छत्रपती शिवाजी महाराज चौक संघाच्या डगआउट मध्ये
राजू सोळशे कॅप्टन ऑफ द टीम लीडिंग फ्रॉम द फ्रंट. एक चांगली गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून देखील आपण पाहिली आहे. शेवटचं षटक, परंतु इथे तेजस ठाकरेला कोण विसरेल. एक जबरदस्त फलंदाजी पहिल्या मॅच मध्ये आकाश तोस्कर पूर्वार्धामध्ये आपण पाहिला आणि उत्तरार्धामध्ये यावेळेस फलंदाजी करत असताना सेकंड 17 मध्ये यावेळेस तेजस ठाकरे अर्थातच सर्वांचा लाडका टँगो 29 56 धावांची गरज. 56 धावांचा पाठलाग या मैदानावरती होतोय. इथे यावेळेस फटका चांगला आहे. चेंडू जाईल यावेळेस स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. यूज इट. कदाचित हा बॉल यावेळेस या बॉल वरती लिहिलं असेल सी यू लेटर. पुन्हा भेटू. षटकार. सात चेंडू आणि 31 धावांची नाबाद खेळी. जबरदस्त फाईट यावेळेस या मॅच मध्ये करत असताना तेजस ठाकरे तर मात्र भूषण पाटील कमबॅक करतात. एक डॉट चेंडू इथे प्रेशर क्रिएट करेल. यावेळेस टीम फलंदाजी करत असते. ओमसाई क्रिकेट संघ छत्रपती शिवाजी महाराज चौक संघावरती चांगला तडाखा. यावेळेस चांगली मेजवानी सकाळच्या 17 मध्ये आपण पाहतोय. चांगली मॅच ज्याप्रमाणे सकाळचं सत्र आणि या सकाळच्या सत्रामध्ये जसं तापलेला नाश्ता ब्रेकफास्ट तुम्हाला पाहायला मिळेल तशीची मॅच तशीची मेजवानी क्रिकेट रसिकांसाठी. एका बाजूला सत्संग शिरगाव, दुसऱ्या बाजूला ओमसाई क्रिकेट संघ शिवाजी चौक. यावेळेस अजून एक जबरदस्त तडाखा. यावेळेस दे दणका तेजस ठाकरेच्या बॅट मधून. षटकार. थँक्यू समीकरण बॉलर रन इक्वेशन. येणारे 14 बॉल 14 धावांची गरज. मॅच होती कुठे 24 बॉल 56 धावांचं टार्गेट होतं. 42 धावा फलकावरती. येणारे 14 बॉल आणि 14 धावांची गरज. जोपर्यंत तेजस ठाकरे मैदानावरती आहे तोपर्यंत अशक्य गोष्टी देखील शक्य झालेल्या दिसतील. येणारे 14 बॉल 14 धावा. इथे यावेळेस धाव नाहीये. शरीराचा वेग लेग बाईच्या रूपानं हा चेंडू यावेळेस बॉडीला स्पर्श करतोय. चेंडू आदळतोय तोपर्यंत डॉट. भूषण पाटील एक तेरी और एक मेरी गोलंदाजी करत असताना या मॅच मध्ये कमबॅक करावा लागेल. टिचून गोलंदाजी करावी लागेल. कंबर कसावी लागेल. सत्संग शिरगाव टीमला यावेळेस पॉइंटच्या दिशेने स्क्वेअर कटचा फटका चांगला पाहायला मिळतो. तोपर्यंत मिळते तेजस ठाकरेला एक धाव. एका धावेच्या मदतीने संघाची टोटल यावेळेस स्कोर कार्ड वरती येते 43. जिंकण्यासाठी 56 धावांची गरज असताना येणारे 12 बॉल आणि 13 धावांची गरज. होईल. जो संघ पराभूत होईल त्याला तब्बल 364 दिवस या दिवसाची वाट पाहावी लागेल. येणारे 12 बॉल 13 धावांची गरज. इथे मात्र लाईन चुकीची आहे. गोलंदाजी मार्क वरती येत आहेत. चेतन लाड
तिसरं षटक, पहिलाच बॉल स्क्वेअर. यावेळेस अतिरिक्त धाव, 12 बॉल 12 धावांची गरज. व्हॉट मॅच. इथे यावेळेस फटका चांगला आहे, परंतु यावेळेस मिस टायमिंग झालंय. क्षेत्ररक्षक येत आहेत रितेश शिंदे. एकच सांगेन रोशन सर, या मॅच साठी आणि तेजस ठाकरेसाठी किस्मत भी बहादुरों का ही साथ देती है. इस मैच में तेजस ठाकरे धाव संख्या फलकावरती 46, सेट ऑन फायर. एक जबरदस्त मॅच, एक जबरदस्त इनिंग साकारत असताना आपण पाहतोय तेजस ठाकरेला. 46 धावा, येणारे 11 बॉल 10 धावांची गरज. आदरांजली चषकचा हा थरार. इथे यावेळेस रिव्हर्स अटॅम्प करण्याचा प्रयत्न, परंतु पंच निरंजन सावंत सर हे सांगत असताना यावेळेस चेंडू असेल खराब. एक्स्ट्राच्या स्वरूपात रन्स मिळते एका धावेच्या मदतीने टीमची टोटल यावेळेस 47 धावा. अजून एक रिव्हर्स अटॅम्प करण्याचा प्रयत्न, अजून एक चेंडू खराब. अगदी यावेळेस आपण पाहिलं तर त्याच टप्प्यावरती गोलंदाजी केली जाते. प्रेशर असेल गोलंदाज चेतन लाडवरती, कारण गोलंदाज आपण पाहिला रितेश शिंदे, गोलंदाज आपण पाहिला भूषण पाटील यांचा मात्र कर्पूस समाचार घेतलाय. इथे यावेळेस रिव्हर्स अटॅम्प फटक्यासाठी जागा बनवली. चेंडू जाईल सरळ सीमा रेषा पार. हा येते संघर्षाचा शंखनाद करणारा तेजस ठाकरेच्या बॅट मधून दमदार चौकार. जिंकण्यासाठी 3 धावांची गरज आणि अर्धशतकासाठी 6 धावांची गरज असेल. तब्बल 44 धावांची इनिंग यावेळेस साकारत असताना वाईड बॉल पंचदर्शकात एक्स्ट्राच्या स्वरूपात रन्स मिळते 54 धाव फलकावरती आणि 2 धावांची गरज असेल. 50 कंप्लीट होते तर प्रशांत सूर्यराव यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज. आणि यावेळेस चेंडू जाईल सरळ सीमारेच्या बाहेर. यावेळेस अर्धशतक कंप्लीट. सामना देखील संपुष्टात येते. हा विजयी षटकार यावेळेस ओमशाही क्रिकेट संघ छत्रपती शिवाजी महाराज चौक संघ विजय होतोय. विजयी संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. हार्ड लक सत्संग शिरगाव टीम, हार्ड लक आकाश तोसकार. थँक्यू थँक्यू. तेजस ठाकरेला विनंती असेल एकदा बॅट वर करून मात्र प्रेक्षकांचं अभिवादन स्वीकारायचंय. स्पर्धेची दुसरी 50, पहिली 50 अंगद पाटीलच्या नावावरती होती इनामपुरी संघाच्या वतीनं, आणि ही दुसरी 50 या स्पर्धेची तेजस ठाकरेच्या नावावरती. व्हॉट परफॉर्मन्स बाय तेजस ठाकरे. जबरदस्त मॅच विनिंग केली. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट तेजस ठाकरे. आदरणीय दीपकजी पेंडुलकर यांना विनंती करून आपल्या शुभ हस्ते आपण सामनावीराचा पुरस्कार देऊन तेजस ठाकरेला सन्मानित करायचंय. एकही गडी न गमावता 56 धावा या मैदानावरती चेस केल्या. यावेळेस त्या संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. अंबेशिव टीमने फलंदाजी स्वीकारली आहे आणि सेकंड सत्रामध्ये धावा चेस करेल ती म्हणजे दापिली टीम. तर लगेच दापिली टीमला विनंती करेल आपण मैदानाचा ताबा घ्या आणि लगेच आपलं क्षेत्ररक्षण सजवा.